ती करायलाच हव्या, बाकी काही करायला नाही. कुलदेवता. तुमची कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते. तुमच्या कुटुंबात येणाऱ्या अडीअडचणी, संकट सगळं दूर करत असते. म्हणूनच कुलदेवतेची सेवा होणं आवश्यक आहे. कुलदेवतेच्या सेवेमध्ये 5 गोष्टी आहेत ज्या अगदी करायलाच हव्या, बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल, पण या 5 गोष्टी मात्र प्रत्येकाने कराव्या, जेणेकरून कुटुंबात सुखशांती नांदते, कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं. कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी? आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव, आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं. ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती. पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं? तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करता असते, आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं. मुलांची शिक्षण असतील, लग्न असतील, आपल्या घरातली आजारपण असतील, या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणं, कुळाचार व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारणं असू शकतात. आपल्या कुलाची आई, आपल्या कुलाचा देव, तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो, आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणं ही तितकंच आवश्यक आहे. बरं, त्याची सेवा उपासना कशी करावी? फार काही करता आलं नाही तरी फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम. पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा, आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी, तर श्री महालक्ष्मी देवे नमः असा नामजप तुम्ही नियमित करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा. आता जर कुलदेवता श्री कुलदेवताये नमः असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचं नाव सांगणारं कोणीतरी नक्कीच भेटतं, असा अनेक साधकांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताये नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबावं. यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो. आता वळूया. विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहित नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यावं, आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद प्रगती होते. कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी म्हटलं तसं वर्षातनं एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं. पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावी. कोणती आहे ती गोष्ट? चला बघूया. मित्रांनो, जी वस्तू आम्ही सांगणार आहोत ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्या बरोबर घेऊन गेलात तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल. तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची सुद्धा पूजा करणं आवश्यक आहे. कुणाचे कुलदेव असतील तर कुणाची कुलदेवी असेल, तर कुणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात. तर तुमच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरातनं बाहेर पडायचं आहे, आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे, वैद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे, तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे, तुझा आशीर्वाद आमच्या बरोबर राहू दे, अशी प्रार्थना करून फुलं अर्पण करून धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे. त्या कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते, आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन जाऊ शकत नाही.
तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेल्या तीर्थक्षेत्री जातात त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे. तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे. आणि ज्या वेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते, तू आमची रक्षण करता आहेस. आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत, त्याचा तू स्वीकार कर, तो तुला नक्की आवडेल. अशी प्रेमपूर्ण भक्तिपूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायची आहे. थोडा वेळ प्रसाद तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्र परिवाराला, तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे. त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे. मंडळी, लक्षात घ्या की कुलदेवतेचं दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंश सुद्धा आपल्या बरोबर आपल्या घरी येतो. ही अशी ज्याची त्याची श्रद्धा आहे.